मॅन ऑफ द मॅच द्यावं. आणि मी आमचे प्रतीक जाधव असतील बिंदासबाईंचे विश्वासू सहकारी, त्यांच्या शुभ हस्ते आज आमचे 2 समालोचक, आमचे नवी मुंबईचे नामांकित समालोचक नितेश भोईर यांचा आवाज ऐकला आणि त्यानंतर आमचे सिद्धू पाजी अमित म्हात्रे सरांना आम्ही सन्मानित करतो प्रतीक जाधव यांच्या शुभ हस्ते. आज सोरा 11 हर्ष इंटरप्राइजेस हा संघ खूप छान खेळला. आऊ थांबायचे. सुपर 12 मध्ये संघ गेला. मॅनेजमेंटमधून सूचना आल्यात एकच संघ क्वालिफाय करणार आहोत. एक संघ क्वालिफाय आज करणार आहोत. यस, मॅनेजमेंटकडून सूचना मिळतात. तर शिवसेना शाखा प्रमुख आमचे सूरज कर्णूक, प्रतीक जाधव, समाधानबाई ठोंबरे आमच्या 2 समालोचक मित्रांचा आम्ही सन्मान करतो. आज ज्यांचा आवाज आपण इथे ऐकला ते आमचे सिद्धू पाजी, अमित म्हात्रे सर आणि नितेश भोईर यांचा सन्मान करतो. या आपण दोघांनी. प्रतीक जाधव या आपण. तर आपण 2 आमचे समालोचक यांचा सन्मान करतोय.
नाही, स्पर्धेच्या अनुषंगानं खरं तर आज माझा फार छान अनुभव राहिला आहे. सागर, खरं तर जेव्हा जेव्हा युवा एकत्र येतात तेव्हा तेव्हा स्पर्धेचं वेगळं मापदंड ठरवलं जातं. मग मापदंड खरं तर राईट फ्रॉम ग्राउंडची उपलब्धता, विकेट असेल, फ्लड लाईट असतील, हे भव्य दिव्य शामियाना, त्याचबरोबर क्रिकेटचा खेळाडू म्हणून या स्पर्धेसोबत जोडण्यासाठी जे जे काही हवं आहे ते सर्व काही आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना आपण असं म्हणू की फक्त खेळाडूंनाच नव्हे तर रसिक प्रेक्षकांना सुद्धा बाईक जिंकण्याची ही संधी आणि ही एक नवीन खरं तर संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. जिथे नेहमी पनवेल क्रिकेटनं क्रिकेटची नवनिर्मिती म्हणून पनवेल क्रिकेटला ओळखलं गेलं आणि आज खरं तर नाविन्यपूर्ण कलाविष्कार आम्हाला जरूर अनुभवायला मिळाला. पुन्हा एकदा आपण या संपूर्ण स्पर्धेचा आधारस्तंभ रुपेशजी ठोंबरे साहेब, अर्थातच बिंदास ठोंबरे साहेब, जे खरं तर दानशूर व्यक्तिमत्व आहेत, राजकीय वाटचालीसाठी त्यांना आम्ही आमच्या खरं तर समालोचन कक्षाच्या वतीनं जरूर शुभेच्छा देऊ. आणि त्याचबरोबर तुमची सर्वांची मेहनत आहे खरं तर राईट फ्रॉम पंचांची निवड, त्याच्यानंतर गुणलेखक म्हणतील, त्याच्यानंतर आमचे खरं तर परममित्र सागर, आज संपूर्ण हे सूत्रसंचालन हे सोपी गोष्ट नाही आहे. खरं तर आलेल्या प्रत्येक अतिथींना सन्मानित करणं, आदरातिथ्य करणं, प्रत्येक अतिथीचं खरं तर मी म्हणेन सर्वच गोष्टींची माहिती आणि त्या माहितीचा पाठपुरावा करत असताना ती माहिती संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि स्पर्धेमध्ये सर्वच गोष्टी मायक्रो लेवलवर मॅनेजमेंट ज्यांनी सांभाळले ते आमचे सर्वच समाधानदार असतील, तुम्ही असणार सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. आणि या स्पर्धेमध्ये सागर, मला जर का तू विचारशील किती गुण, तर 10 पैकी 10 गुण मिळतील असं आम्ही जरूर सांगू. ना अशा स्पर्धांमध्ये खरं तर आमच्यासारख्या युवा समालोचकांना जोडण्याची जी संधी मिळाली, पुण्याच्या सर्व आयोजकांचा मनापासून आभार. इस्पेशली सागर, मेनी थँक्स टू यू. अर्थातच सचिन जे मुंडे मगाशी आम्ही उल्लेख केला, मायक्रो लेवल मॅनेजमेंट मगाशी त्यांचे आम्ही सचिन दादांचा इस्पेशली नक्कीच पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जरूर आपण जाऊया थेट कॉम्बॉक्सकडे, जिथे मॅच सुरू असताना आपण पुन्हा एकदा आयोजकांचा आभार कौतुक करतोय. धन्यवाद नितेश, धन्यवाद अमित बुवा. आणि इथे आम्ही संजयजी परदेशी साहेब यांचा सन्मान करतोय, प्रतीक जाधव. यस, मॅचकडे फोकस करतोय, ऐकूया आपण अमित बुवांना. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सागर जी मांडवकर और नितेश जी भुई. फिलहाल अंपायर ने पानी अंपायर को पानी चाहिए, जल्दी लेके जाओ. हा, पहिल्यांदा पाणी घेऊन जा. और बहुत ही शानदार आयोजन नियोजन और लकी ड्रॉ, जिसका नसीब महत्वपूर्ण होगा उस, चाहे वो लड़का लड़की या कोई भी हो जाए, उसे तो एक 2 व्हीलर मिलने वाली है. तो फिलहाल बहुत बड़ा मजा आ जाएगा जिसके नसीब में इस बात का ये स्कूटी जाएगी. पानी घेऊन जात मध्ये. मुकाबला मैदान के अंदर जो चल रहा है वो खारडी बनाम भिंगारी के बीच, सिद्धिविनायक भिंगारी के बीच मुकाबला है. और आई गौदेवी, आई जगदम्बा स्पोर्ट खानाओं के माध्यम से किया हुआ ये बेहतरीन जानदार शानदार श्री रुपेश बिंदास भाई ठोंबरे तालुका प्रमुख ट्रॉफी 2025. और बिंदास भाई हमारे एक जबरदस्त शख्सियत. कहते ना कि तुम दुनिया में आकर तुम क्या कर रहे ये महत्वपूर्ण है. लोग बहुत है, लोगों के पास बहुत है, लेकिन देने की क्षमता जिसके पास है ना, वो कर्ण है. और वो कर्ण हमारे इस बार देखा जाए श्री रुपेश बिंदास भाई ठोंबरे, इन्होंने कह दिया मैं हूं, तुम डरो मत, तुम्हारा काम करो, बाकी मैं देखता हूं. और आमदार महेंद्र दलवी साहब के इस बार देखा जाए वो पूरी तरह से इस बार देखा जाए दाया हाथ है. आमदार साहब का उनके ऊपर प्रेम है, आशीर्वाद है. आदमी को क्या चाहिए, इंसान अकेला आता है, अकेला जाता है, क्या ले गए साथ जो मुल्कों के वाली थे. सिकंदर जब चला गया दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. नरे साथी नरे हाथी, तुम्हारा हमारा क्या रहेगा. लेकिन हमारे बिंदास भाई ठोंबरे साहब जी ने आकर इस दुनिया में क्या किया है, प्रेम कमाया है. पैसा सभी के पास है, लेकिन प्रेम बाजार में नहीं मिलता है. और बिंदास ठोंबरे साहब जी ने कह दिया है कि इस टूर्नामेंट में मेरा बहुत ही बढ़िया योगदान है, बस इस टूर्नामेंट को तुम संभालो. और पूरी तरह से इस बात का हमारे सचिन भाई मुंडे
और सूरज भाई कर्णुक उनके सभी साथी दोनों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर आज इस जो ट्रॉफी का आयोजन है वो इस महाराष्ट्र के अंदर दबदबा निर्माण हो चुका है। मैदान भगवा और इस बीच कुणाल के लिए अगली गेंद खूबसूरती के साथ ड्राइव किया है। इस बार एक बार फिर से गेंद के पीछे फील्डर 2 रन मिलेंगे कुणाल को। 2 के साथ भिंगारी टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है 10 सा बोर्ड के ऊपर आ चुका है। रात काली है, सुबह तो हो गई है, जाना सबको है, लेकिन जाने से पहले इस मैच को देखिए और फिर घर जाइए, क्योंकि दर्शकों के बिना कहानी अधूरी है। WTC की शानदार ये क्लैरिटी, नितिन धुंधरे की शानदार ये साउंड सिस्टम, चंद्रकांत पालकर साहब इनकी अच्छी स्कोरिंग, अच्छे हमारे तीनों ये कमेंटेटर, हमारे इस बार नीतीश जी, हमारे सागर जी और खुद उनके साथ मुझे जुड़ने का मौका मिला, बहुत मजा आया। शॉट है इस बार, देखा हवा में जरूर मिड विकेट के ऊपर कैच की संभावना होगी। क्या है अंपायर, यस अंपायर ने रिवो लिया क्या, बैट्समैन ने रिवो लिया है, तो जरूर चेक कीजिए। बैट्समैन के लिए एक ही रिवो है। थर्ड अंपायर फिर भी चेक कीजिए। इस बैटिंग रियो उसको चांस है, चांस है, नो बॉल। कमर के ऊंचाई के ऊपर गेंद है, तो टीवी अंपायर ने जरूर चेक किया। स्लो मोशन के तौर के ऊपर दूध का दूध पानी का पानी होता है, और अंपायर अगर अंदर कुछ गड़बड़ हो सकती है मैदानी अंपायर का, तो टीवी अंपायर इसे चेक जरूर कर सकते हैं। यस, 9+1 मिलेंगे 2, तो मुझे लग रहा है इस बार स्कोर आगे जाएगा। 12 स्कोर। अगली गेंद फ्री हिट है, सामना करेंगे बाएं हाथ के बल्लेबाज, इस बार स्ट्राइक के ऊपर है आशीष परदेशी। विशाल की ये गेंद, 12 रन बोर्ड की स्पीड अप कीजिए, खाड़ी टीम स्पीड अप कीजिए, कोई इतना टाइम पास करने की जरूरत नहीं, बॉल फटाक से डालो, तुम तैयारी में रखो। क्या है, क्या अंदर चल रहा है? यस, पंच इथं एक धाव घेतलेली आहे ना? यस, डगआउट शांत बसा, आपण इकडे काय असेल ते बघू, आहे आयोजक करते पण आहेत. यस, एक्झॅक्ट का मला वाटते 2 धाव असतील या.
याची दक्षता घ्या. आणि नो बॉल +1 आहे, अर्थात 2 धावा आहेत. त्याच्यामुळं मॅचला सुरुवात करा. नाही का रन आहेत ते ऑलरेडी. आणि बाहेरून जे प्रेक्षक त्यांना हात जोडून विनंती असेल की आपण कोणीही काही बोलण्याचा प्रयत्न करू नका. इथं कुठल्या प्रकारे कोणाही अन्याय होणार नाही आहे. त्यासाठी आपण इथं TV अंपायर पण ठेवलेले आहेत. जर काही गडबड झाली तर आपण बघू शकतो. कारण म्हणूनच ते इथं आपण YouTube ठेवण्याचं कारण काय आहे, हाच कारण आहे ना. आणि 4 कॅमेरे इथे आयोजक करते ठेवले, एवढी मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे आपण सहकार्य करा. खारडी संघ आपण मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घालवू नका, सहकार्य करा. 2 के साथ स्कोर 12 है. अगली गेंद फ्री हिट है और फ्री हिट का सामना करेंगे आशीष. विशाल की फ्री हिट कैसी होगी? ओ सुंदर बॉल देखिए, लेकिन दिशा से भटकी हुई गेंद. गति अच्छी थी लेकिन दिशा खराब थी, इसलिए अंपायर ने वाइट घोषित किया. नहीं, बहुत बाहर ही चली गई गेंद. तो फिलहाल स्कोर 13 जा रहा है. देखिए गलती सबके हाथों से होती है, ऐसा नहीं कह रहा हूं कि इंसान है, लेकिन फील्ड जिंदा है. अगर अंपायर की गलती हो सकती है तो यहां हम चेक कर सकते हैं. एक चॉप किया गेंद को पॉइंट के क्षेत्र में, एक सिंगल मिलेगा आशीष को. आशीष पहुंचे 6 पे. एक सिंगल के साथ सिद्धिविनायक का भिंगारी टीम का स्कोर आगे बढ़ता है 14. यानी कि मेरे हिसाब से ये फर्स्ट ओवर अभी तक खत्म, सेकंड ओवर चालू है. इस ओवर की है मेरे हिसाब से 2 गेंदे अभी तक शेष है. 4 बॉल शेष है, 2 गेंदे हो चुकी. चार ओवर का मुकाबला है. कुणाल सामने है, एक हिटर बल्लेबाज. ये मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, मिस टाइम शॉट है. कुणाल ने बहुत बढ़िया बल्लेबाजी हर जगह पे किया. रघुदादा परदेशी ने गेंदबाजी बहुत, लेकिन गावस्कर साहब जी का एक रघुदादा वाक्य है कि खेल लंबा नहीं, खेल यादगार होना चाहिए. कुणाल ने जो वारी को 5 छक्के ठोके थे ना चिरनेर में, वो देख के सभी अचंभित हुए थे. आज ये दाया आशीष और कुणाल टीम के लिए योगदान दे रहे, लेकिन जो रनों की गति है वो थोड़ी सी इस बार देखा जाए पूरी तरह से इस बार अच्छी चल रही है, ऐसा कोई नहीं, लेकिन रन आना चाहिए तेजी से. 15 रन, 3 बॉल शेष. मिस्टर विशाल राइट आर्म राउंड विकेट. ये देखिए सुंदर डिलीवरी, दिशा देने गए थे इस बार पॉइंट के ऊपर से, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. रफ्तार से गेंद को फेंका था, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद को फेंका था और यहां भुवनेश्वर कुमार की याद दिलाई गेंदबाज विशाल ने. सुंदर बॉल और टीम का स्कोर है 15 बगैर नुकसान पे. सलामी बल्लेबाज दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है. आखिरी 2 गेंदें शेष. और ये देखिए क्या बॉल, देखिए सुंदर डिलीवरी, गुड बॉलिंग. बांध के रखा हुआ है, कदमों का प्रयोग जरूर किया था. रिप्ले में भी देख सकते हैं आप क्या बॉल फेंकी, जसप्रीत बुमराह की याद दिलाई. देखिए टप्पा पड़ने के बाद एक बार फिर से कट करने गए थे, दिशा देने के, उसके बाद भी ये गेंद सुंदर देखने को मिल चुका है. आपने गलत दिखाया. और ये लॉब किया गेंद को हवा में, लॉन्ग ऑफ के ऊपर कैच इट आउट. आशीष परदेशी के पारी का खात्मा 6 रन बना के वापस. भिंगारी को पहला झटका और भिंगारी टीम का स्कोर है 15, लॉस ऑफ 1 विकेट. पहली सफलता विशाल को और पहली कामयाबी खारी टीम को दीजिए. बिल्कुल यहाँ देखिए श्री रुपेश बिंदास भाई ठोंबरे,
इनका ये सुमधुर गाना जिस सिंगर ने गाया है, वो गाने से भी लोगों के जुबान के ऊपर ये उनका गाना सभी के दिल में बैठा हुआ है। और जो गायक ने गाया है तो उसको तो हम सल्यूट करते हैं। सुंदर आवाज, सही संगीत उन्होंने दिया हुआ आहे। बघू शकता भिंगारी संघाची धावा संख्या 15 ला एक गडी मैदानाच्या बाहेर। आयुष पाटिल कोठे का पहला, पारी का तीसरा ओवर, 2 ओवर बचे हुए हैं, दर्पण मैदान के अंदर आए हुए हैं और कुणाल ने ठोका है शॉट, लेकिन कैच है, लपक लिया लॉन्ग ऑन के ऊपर कैच। कुणाल नाइक के पारी का हुआ खात्मा, 15 लॉस ऑफ 2 विकेट भिंगारी डीजी। एक मौका दो, ठोको।
और ये बहुत अच्छी मेहनत लेके इस टूर्नामेंट का दबदबा झंडा ऊंचा किया है। शॉट ऑफ लेन है हवा में, एक्स्ट्रा गोल के ऊपर क्या छे गुड। खारडी की गेंदबाजी अच्छी, खारडी की फील्डिंग अच्छी और इस बार परेशानी में फेंक दिया है भिंगारी टीम को। विकेट नंबर 3 गॉन डीजे। और नए बल्लेबाज मैदान के अंदर सूरज परदेसी। गेंदे शेष है इस ओवर की, आखिरी ओवर की 4 गेंदे शेष। WTC लाइव परफेक्ट नियोजन, करेक्ट जबरदस्त कार्यक्रम। श्री रुपेश बिंदास भाई ठोंबरे इनके नाम से तालुका प्रमुख ट्रॉफी 2025। और ये देखिए इस बार देखा जाए 4 गेंदों में अभी कितने रन इकट्ठे होंगे भिंगारी के। भिंगारी का स्कोर धीमा गति का चल रहा है, 21 पे 3 विकेट गॉन हो चुके हैं और बढ़िया तरीके से क्रिकेट चल रहा है। शानदार मैच चल रही है, अंतिम मैच है। ये फुल लेन की गेंद थी, पैड और बैट के बीच में गेंद को फेंका था और दूसरे के लिए खराब थ्रो आया। बैकअप पीछे अच्छा है मगर 2 रन लेने में कामयाब बने बल्लेबाज या सूरज और 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 23-23। इस ओवर की अंतिम 3 बॉल शेष, 3 गेंदें शेष है और 3 गेंदों में कितने रन इकट्ठा करते देखना पड़ेगा। ओवर पिच डिलीवरी हवा में जरूर, सामने स्ट्रोक है डाउन द ग्राउंड, इट्स 4 रन, 27 स्कोर। समाज इंपॉर्टेंट बात है और वो बिंदास भाई कर रहे, बिंदास कर रहे, उनके नाम में ही ताकत है। 27 और आखिरी 2 बॉल, लेफ्ट राइट ऑफ राउंड विकेट। चॉप किया गेंद को, अंदर फेंकी थी गेंद को, एक सिंगल मिलेगा। सौरभ ने सही इस बार देखा यॉर्क किया था और एक सिंगल के साथ स्कोर 28। अंतिम बॉल शेष, आखिरी ओवर की यह आखिरी गेंद, मतलब पारी की अंतिम बॉल है, पहले पारी की। उसके बाद बैटिंग खारडी करेगी, लेकिन खारडी के सामने कितने रन है देखिए। हमारे पूरे मंच के ऊपर हमारे सभी अतिथिगण हमारे बहुत बैठे हुए हैं और चर्चा जारी है क्योंकि 7 तारीख को फाइनल है। आखिरी गेंद ऑन साइड के ऊपर के अलावा शॉट है, गैप में गेंद चली गई है, एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे, खतरा बनेगा, थ्रो आया है, बल्लेबाज पॉपिंग क्रीज से दूर है और रनआउट के रूप में विकेट गिरती हुई इस बार देखा 4था विकेट गिरता हुआ। 28 और 1 बन चुका, 29 दूसरे रन के लिए आउट और जीतने के लिए यह खारडी टीम को 24 बॉल में 30 रनों की जरूरत है। तो इस बार खारडी की बल्लेबाजी कैसी होगी, भिंगारी की गेंदबाजी कैसी होगी। भिंगारी को यह रन रोकना है, खारडी के ये रन, खारडी टीम को ये रन इकट्ठा करना। 30 रन, एक क्रिकेट है लेकिन जीतेगी वो टीम, विजेता बन जाएगी, उसको मौका मिलेगा। लेकिन चलते एक बार फिर से हम हमारे परम दोस्त और एक जबरदस्त मराठी का मुलायम आवाज सागर मांडोकर साहब, इनकी जुबानी क्रिकेट की कहानी आप सुनिए। आज की इस रजनी में हमें आई गावदी, आई जगदम्बा स्पोर्ट ग्रामस्थ मंडल खाना आयोजित श्री रुपेश बिंदास भाई ठोंबरे, शिवसेना पनवेल, तालुका प्रमुख चषक 2025 यामध्ये आम्हाला कॉमेंट्री करण्यासाठी जी संधी दिली आमचे सचिन भाई आणि त्याचप्रमाणे आमचे सूरज कर्णुकजी आणि त्यांचे सर्व साथीदार यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय की असंच प्रेम कायमस्वरूपी वाढत राहू द्या, काही हरकत नाही। आणि इथून मात्र आम्ही रजा येतो मात्र पुढच्या वेळी नक्की टूर्नामेंट असेल तेव्हा, जेव्हा निमंत्रण असेल तेव्हा मात्र नक्कीच येऊ। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। लेकिन 30 का पीछा करने में सागर मांडोकर की जुबानी होगी और क्रिकेट की कहानी ठोको।
गार गार थंडीचा महिना आम्ही इथे सन्मान करतो आणि मी विनंती करेन आमचे सूरज कर्णुक यांना शिवसेना शाखा प्रमुख खानाव यांच्या शुभ हस्ते आमचे शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व अलकेश जाधव शिवसेना शाखा प्रमुख यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. चला मॅच ऑन करा. तर चला मॅच ऑन करा. अलकेची जाधव शिवसेना शाखा प्रमुख भिंगारी यांचा आदरातिथ्य सन्मान होते, त्यांचं मनापासून धन्यवाद. तर सलामीची जोडी सरकले सूरज फौजदार आणि आपण पाहतोय केतन मात्रेला पाहतोय बॅटिंग करताना. टीम खार्डी टार्गेट सेट केले विजयासाठी. एकूण टार्गेटचा विचार आपण करूया. आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खानाव ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित तालुका प्रमुख चषक आपण जरूर पाहते सर्व आमचे पाठीराखे. तर विनिंग टार्गेट 24 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाज रघु परदेशी यांना पाहतोय. पहिला चेंडू खोलात टाकला. ही ताकद आहे रघु परदेशी. अनेक वर्ष क्रिकेटचा काळ गाजवला. आजही ती दर्शक आहे. आपण नेहमी पाहिलं रघु परदेशी म्हटलं तर बोटांची जादू फिरकीची गोलंदाजी ही ताकद या गोलंदाजांची ओळख राहिलं. पुढचा चेंडू समोर ठेवला फटका बनवला मिडविकेटच्या वरून बिग हिट षटकार मिळतील 6 धावा. तर बघा आयवा कॅच घेण्यासाठी प्रयत्न तिथे झाला होता. जरूर बॅकफुटला जाऊन हा चेंडू स्विंग केला. कमबॅक करण्याची तयारी आहे कारण रघु परदेशीकडे ही क्षमता आहे. कारण जरी षटकार आला त्यानंतर सुद्धा ही किमिया साधत असताना बऱ्याच वेळा मेडन ओव्हरचं सुद्धा त्यांचं रेकॉर्ड्स राहिले. मात्र आता धावा वाचवायचे. ओ सावध फेटका गोलंदाजांना आपण पाहतोय रघु परदेशी. सूरज फौजदारला माहिती आहे समोरचा गोलंदाज अनुभवी आहे प्रचंड प्रतिभावंत आणि तिथे संयमाने त्याने हा फटका सजवला. सूरज फौजदार केतन मात्रे एकूण धावफलक 7. विनिंग टार्गेट पाहिलं 30. सुपर 12 मध्ये कोण जाणार या अगोदरचा पाहिला सोरा 11 हर्ष इंटरप्राइजेस वाकडी संघाला. ओ बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न डीपकडे सिंगल सूरज निघाला. यस नक्की सोप्या पद्धतीनं धावा पूर्ण केल्या. या चेंडूवर धावा मिळतील टोटल. संघ पुढे सरकेल. 30 टार्गेट. ग्रुप ए पाहतो उद्या ग्रुप बी असेल आणि मॅनेजमेंटकडून सूचना मिळाल्यात का उद्या 7 वाजता पहिला चेंडू पडेल कारण उद्या पाहुण्यांची सुद्धा उपस्थिती आम्ही पाहणार आहोत. गॅप शॉट क्षेत्र खाली लॉंग ऑन कडे खेळलाय मिळतील या चेंडूवर 4 धावा चौका.
राऊंड विकेट. ओ कोणती तयारी दाखवत नाही. सिंगल डबलनं विनाकारण विकेट फेकून दबाव का निर्माण करायचा, कारण हेच तर मनामध्ये असेल. कमबॅक होणं टीम आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाला खूप महत्त्वाचं आहे, कारण इथं टार्गेट थोडं सोपं आहे. सामना जिंकायचा असेल तर कडवी झुंज प्रतिकार करावा लागेल, फलंदाजांना रोखावं लागेल, धावा रोखण्याचं शिवधनुष्य पेलावं लागेल फिल्डर अँड टीम श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाला. हाफ ट्रॅकर होता, लाईन पाहिली, त्यानंतर फटका सजवला अगदी शांत डोक्यानं. दोन्ही खेळताना कोणती धाडस करत नाही मोठे फटके खेळण्याची. केतन त्याला साथ देतो. सूरज संघ पोहोचला 17-30चं टार्गेट कंपल्सरी चेस करायचे. कुणाल नाईक आतापर्यंत 4 चेंडू 4 धावा. विकेट मिळवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण 10ची सरासरी आहे. ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो टीम खाडी, झेल होणार का? ओ सोडलाय झेल. हे छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. झेल सोडलाय. सूरज आहे आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तिथे तो शांत विनम्रतेने खेळतो, कुठलाही फटका खेळण्याचं धाडस दाखवत नाही. सेकंडवर आतापर्यंत कुणालला 5 धावा दिल्या, मात्र पहिल्या षटकामध्ये 13 आल्यानंतर या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करतो टीम खाडी. नेक्स्ट बॉल कुणाल नाईक समोर ठेवला, खोदून काढलं. ओ गुड कॅच. सामना आम्हाला सोडायचा नाही. हेच प्रयत्न होत असताना बघा हा फटका. झेल बाद जरूर झाला. कुणालनं जसा चेंडू डिलिव्हर केला, बॅटिंग करत असताना तो प्रयत्न केतनला जरूर पाहिलं, खोदून काढलं. आक्रमण करण्याचा त्याचा इरादा, अगदी तिथे क्षेत्ररक्षक कमालीचं. गुड कॅच. चला नवीन फलंदाज लवकर या जरा. दर्पण हा झेल टिपलाय. खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय शांतता आहे. सुपर 12 मध्ये जाण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करत असताना मात्र कोणता संघ चांगला खेळ दाखवेल. बाद झाला. केतन सफलता मिळाली कुणालला. दर्पण पकडला झेल. 2 षटकं संपले. 18 कॅल्क्युलेशन 30 म्हणजे येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. चेंडू शिल्लक 12 आणि 12 धावेची गरज. काय येऊ शकतो या मॅच मध्ये? कमबॅक होईल का श्री सिद्धिविनायक भिंगारी? या गोलंदाजांकडे ताकद आहे. श्री सिद्धिविनायक भिंगारी गोलंदाजीचा कणा समजला जातो. रघु परदेशी, कुणाल नाईक. धावा आल्या 5. कुणालच्या षटकामध्ये 13 आल्या. रघु परदेशी आता षटक क्रमांक 3. 12 चेंडू 12 धावेची गरज. 12 चेंडू 12 धावा. सामना सोपा आहे. नवीन फलंदाज सरकलाय. आपण फलंदाज पाहूया. सौरभ मात्रेला क्रमांक 3. सूरज फौजदार शांत डोक्याने खेळतोय. आशिष आलाय गोलंदाजी करताना. आशिष परदेशी व्हेरी गुड बॉलर, इफेक्टिव्ह बॉलर सुद्धा. बऱ्याच वेळा त्याने सादरीकरण केले, मात्र हा चेंडू ओ गुड स्ट्रोक. सामना सोपा होते. 11 मध्ये 6ची गरज. पॉवर जनरेट केली सूरजनं. हा फटका बघा कमालीचा खेळला. कुणालच्या चेंडूवर जी विकेट मिळाली केतनची, त्यानंतर आक्रमण करताना आशिषच्या गोलंदाजीवर आता संघ पुढे सरकला. एकूण धावफलकावरती टोटल 24. 6ची गरज आहे. यस मॅच फिनिश. टीम खाडी गोज टू सुपर 12. हस्तांदोलन करतील. सूरजला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच.